नमस्कार. तर मी स्वाती काळे, आपली शेतकरी कन्या. तर आज हा व्हिडिओ एक आपल्या आदर्श दादासाठी मी हे बनवायला लागले. खरं तर आज पूर्ण जगासमोर त्या दादाने आपले एक कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं, जे की आपल्या परिस्थितीला न जुमानता किंवा परिस्थिती कारणे सांगताना किंवा कोणत्याही गोष्टीला आता UPSC गाठणं हे काही तोंडाची गोष्ट नाही, पण अशा एकदम खडतर प्रवासातून UPSC गाठणं ही एवढी अभिमानाची गोष्ट आहे. अशीच करून दाखवले कोल्हापूरच्या आपल्या बिरू दादानं. त्याला खरं तर माझा मानाचा मुजरा. आणि आजकाल पूर्ण जगामध्ये त्याचं कौतुक होतंय, कारण UPSC गाठणं हे एक काय तोंडाची गोष्ट नाही किंवा काय म्हणायचं त्याला आपण ह्याची गोष्ट नाही. तर त्याने हे करून दाखवलं, जसं की परिस्थिती किंवा आपल्या आईवडिलांचा सपोर्ट आणि स्वतःच्या जिद्दीवर, मेहनतीवर आणि स्वतःच्या हिमतीवर त्याने ते काम करून दाखवले आणि सगळ्यात तरुण पुढं त्याने एक आदर्श निर्माण केला. तर खूप त्याची एवढी परिस्थिती गरीब, पण त्याने कधीच त्या परिस्थितीचा कांगावा केला नाही किंवा ते परिस्थिती माझी अशी आहे तशी आहे म्हणून त्या परिस्थितीला धरून तो मागे हटला नाही. तर आपण आजकालच्या दुनियेत बघा, एवढ्या छोट्या छोट्या कारणावरून मुलं इतकं टोकाचं पाऊल उचलतात की अक्षरशः कोणी सुसाईड करते, कोणी आईबापाला टार्गेट करते, कोणी परिस्थितीला अनुसरून माघार घेते. तर त्या दादाने असं न करता आपलं ध्येय गाठण्यासाठी त्याने खरंच प्रवास सोडला नाही आणि ते आपलं परिस्थितीच्या अनुसार तरी पण ते आपलं त्यानं ध्येय गाठलं. अशा अनेक तरुणांना खरं तर ही एक आदर्शाची गोष्ट आहे. आपण पण सगळ्या गोष्टीवर जास्त विचार करत बसतो बघा, पण त्याने आपल्या आईवडिलांची जिद्द आणि आशीर्वाद त्याच्या जोरावर आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला इतके छान मित्र भेटले, मित्राच्या संगत म्हणतो आपण त्याला. तर संगतीच्या भरोशावर किंवा त्याने त्या मित्रांच्या भरोशावर आणि मैत्रीच्या जोरावर पण त्याने हे इतकं सुंदर काम केलं आहे. आज संपूर्ण देशामध्ये त्याची कौतुकास्पद मिरवणूक म्हणा, त्यांचे आव्हान किंवा सगळं कौतुक होतं आहे सोशल मीडियावर म्हणा, प्रत्येक घराघरात. आणि खरंच ते कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. मग एवढ्या तेवढ्या गोष्टीसाठी आपण माघार घेतो, तेच धरून बसतो. प्रत्येक मुलगा मुलगी किंवा आयफोन नाही, मला गाडी नाही, माझ्याकडे ब्रँडेड कपडे नाहीत, मला शूज नाहीत, अशा छोट्या छोट्या कारणावरून आपल्या आईबापांना टार्गेट करतात. पण असं ह्या विरोधालाही वाटलं असेल कधीतरी की मला हे नाही, मला ते नाही. अक्षरशः त्याचा मोबाईल चोरीला गेला तरी सुद्धा त्याने घरी सांगितलं नाही की माझा मोबाईल चोरीला गेला वगैरे. पण एवढ्या तेवढ्या कारणावरून त्याने माघारी नाही घेतलं. अक्षरशः त्याने उंच भरारी घेईपर्यंत, आपलं ध्येय गाठेपर्यंत तो लढत राहिला किंवा करत राहिला. असंच प्रत्येक तरुणाने किंवा प्रत्येक तरुण मुलांनी आपलं ध्येय गाठेपर्यंत कोणत्याही कामासाठी किंवा कोणत्याही कारणासाठी आपलं माघार न घेणं आणि आपलं उंची गाठणं हेच खरं तर आजची गरज आहे. आणि एवढ्या तेवढ्या कारणावरून आपण काय म्हणायचं त्याला, त्या एवढं आणि ते असं नाही की मोठमोठ्या शाळेमध्ये त्याचं शिक्षण झाले. तो एकदम जिल्हा परिषदेच्या शाळेपर्यंत त्याचं 7वीपर्यंत शिक्षण झालं आणि 10वीपर्यंत तर हायस्कूलमध्ये झालं, गावाकडे झालं. पण एवढं गावाकडे राहून आजकाल आपण बघा, एवढं मोठमोठ्या फी भरून शाळेमध्ये क्लासेस लावून वगैरे मुलांना शिकवलं जातं, पण ते नुसतं अभ्यासाच्या जोरावर किंवा परिस्थितीच्या जोरावर हे ध्येय गाठणं शक्य नाही. UPSC करणं हे तर तोंडाची गोष्ट नाही. आणि दुसरी गोष्ट, हे गाठण्यापर्यंत त्याला कितीतरी संकटांना सामोरं जावं लागलं असेल. आपण विचार करा, साधं इंग्लिश मिडियमच्या जरी मुलाला फी भरायचं म्हणलं किंवा खर्च करायचं 10वीपर्यंत म्हणलं तरी आपण म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण एक पालक आहोत, तर ते किती खर्च येतो, काय होतं. पण त्या बाईने एवढं स्वतःच्या जीवावर सगळं केलं. फक्त आईवडिलांचा सपोर्ट होता की बाबा तू कर, आणि ह्याला स्वतःवर विश्वास होता की मी हे करू शकतोय, मी हे करणार. तर त्याच्यामुळे त्याने स्वतःचा विश्वास ते आज त्याने ठाम होता. पण तो आज 100% सक्सेस करून दाखवला. आणि तसंच आमच्या सगळ्या परिवाराकडून किंवा आपल्या सगळ्या शेतकरी वर्गाकडून त्या दादाचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा बिरू दादा तुला. असंच अजून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक एक बिरू दादा तयारच झाला पाहिजे अशी आपण अपेक्षा करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, आजच्या पिढीला ही संस्कार खूप गरजेचे आहेत, कारण संस्काराशिवाय कोणतीही गोष्ट शक्य होत नाही. पैसा किंवा प्रसिद्धी हे
मी म्हणते एक क्षणाला मिळते. कोणीही आजकाल सोशल मीडियावर फेमस होते, कोणीही पैसा कमवते, पण आपल्या पाल्यांना किंवा आपल्या मुलांना संस्कार देणं खूप खूप म्हणजे खूप अगदी 100% काळाची गरज आहे ती. कारण संस्काराशिवाय कोणताही माणूस पुढे जाऊ शकत नाही. पैसा प्रसिद्धी असून सुद्धा उपयोग होत नाही. आणि ह्या मुलाने फक्त आपल्या आईवडिलांच्या संस्काराला धरून त्यांनी आता एवढा IPS होऊन सुद्धा तो आपली संस्कृती विसरला नाही किंवा आपली मायभूमीची एक आपल्या मातीशी त्याचं नाळ जोडलेलं तो अजिबात विसरला नाही. तर असेच प्रत्येक मुलाने किती जरी उंच भरारी घेतली तर आपल्या मायभूमीला किंवा आपल्या मातीशीला कधीच दूर नाही करायचं, हे त्याच्याकडून एक शिकायला भेटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी इतकं सुंदर विचार मांडलेत की बुके नव्हे तर बुक आणा. म्हणजे बघा, प्रत्येक मुलाला आपण हार फुलं घेऊन जातो, त्याची खरंच तर त्याला आवश्यकता नसते. कोणीतरी मदतीचा हात करावा, कोणीतरी आपल्याला काहीशी तरी अपेक्षा द्यावी किंवा काहीतरी आश्वासन द्यावं. आणि निश्चय आश्वासनाने मी पोट भरत नाही आणि फक्त फुलं गुच्छ घेऊन जाऊन पण पोट भरत नाही. तर ह्या तुझ्या विचारांना मानाचा मुजरा करते मी बिरू दादा, की खूप तुझं इतकं सुंदर विचार ऐकून आम्ही खरं तर भारावून गेलो. आणि तुझ्यासारखे प्रत्येक बिरू दादा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये तयार होत हीच अपेक्षा करते. आणि परत तुला एकदा हे शेतकरी कडून मानाचा मुजरा.